आईला रक्षाबंधन आले. ताईच्या घराकडे त्या 2 भावांच्या अगोदर जातो म्हणजे ताई आपल्याला सही देईल. कसं पण एकदा का ताईनं आपल्याला फक्त सही दिली त्या आईला सगळी जमीन आपली. नारळी पौर्णिमा जवळ आली आहे. ह्या दोघांच्या अगोदर आपण जायला लागते. गेल्या वर्षी त्यानं पैसे घातलं आणि एकान साडी घेतली. आपण ह्यावेळी तिला कानातलं करायचं म्हणजे तिच्या नावची जमीन सगळी आपल्याला मिळते. कसं रक्षाबंधनाला त्या 2 भावांच्या अगोदर मी जायला लागतोय म्हणजे अक्की मला सही देणार आणि सगळी जमीन माझी होणार. त्याला अक्कीला मागल्या वेळी साडी घेतलेली त्या 2 भावांनी पैसे दिलते. आता मी पैसे देतो म्हणजे ते साडी देतात. आईला भारीचा आपला निर्णय. मम्मी मामा काय येणार आहे? अरे ते कामाची गाडी येऊन द्यात ना तर नाही येऊन द्यात. तू अजून झोपलाय त्या फोनात डोकसं घाल. उठून आंघोळ बिंघोळ करशील. आज राखी पौर्णिमा आहे. आम्ही बघ राख्या जाऊन राख्या बांधून आलाव. आमच्या वयात तुम्ही उठताही दिघाल जमाय नाही तुम्हाला. मला सण वार काय माहितीच नाही. नुसतं उठले की बोट फिरवत बसायचं. मोबाईलशिवाय तुम्हाला दुसरं काय जमत नाही. हिच्याबाई आपली संस्कृती पाक बुडली. या राणी पाणी राहण ते नव ते कामात गाड्यातून आल्यात काय नाही. काय करतात कुणाला माहित येत्यात का नाही. त्यासनी भणीची आठवण असली तर आता मी तर काय त्यांची पंचायती सोडून दिली. त्याने आता पैसे झाले जास्त. त्याने माणुसकी पाक विसरली. या मग आता काय करूया. भाऊ तरी आहेत. भाऊ म्हणूनच ग बसायचं नाही त्याने पळवून पळून मी मारले असते. असू दे मामा. आलो बाबा. कोणी याय नाही वाटतं. अक्का कोणी याय नाही. मी पहिला आलोय. अक्के पहिला आलोय. आलतो मीच पहिला आलतो. दाजी इथं दिसलं मला म्हणून थांबलो होतो. काका मामा बरं आहे काय? काका हाय बरं काय? आलं काय आणलं असेल. राखी बांध मला जातो. पहिल्यांदा आलो मी. मला पहिला बांध म्हणजे मी निसाडतो लवकर. मामा काय हाय काय बरं? पहिला मी चालतो. दाजीमुळे घोळ झाला आता मीच पहिला आला. आखी ये लवकर जाया बरोबर बाई. अगं बाई तिघ बी आलायसा. नाही मी पहिला आलोय. अगं बाई होय पहिला आलास वे. तिघ पण एकदम आलासा. मी पहिला आलतो. दाजीमुळे घोळ झाला सगळा. मला बाहेर थांबून घेतल्यात तर उशीर आला असतो आत मी. मग असू दे पहिला आणि दुसरा असं काय. त्याला बांध आधी. तो कामाचा आम्हाला काय काम आहेत होय. थोरलाय म्हणून काय आम्ही सारखं बोलणंच घ्यायचं. हे अक्का बांध मला एकट्याला. हे तिघांचं कुठं हातरल्यास. माझं मला एकट्याला सेपरेट बांध बाई. हे बघा तुम्ही पहिला दुसरा तिसरा असलं काय मला काय कळत नाही. पण आता काय करा माहितीये काय. तिघ जण बसून ओवाळून घेत असलासा तर थांबा नाहीतर सुट्टा. नाही बसलो म्हणजे अक्की नाराज होणार आणि हे दोघं बसणार म्हणजे आम्हाला काय सहीही देणार नाही. बसायला पाहिजेच. मी काय हाय तयार. ती दोघं उठून गेली त्यांनी. मी एकटा बसायला काय अडचण नाही. मी काय आता वस्तीला चाललोय. जरा बाहेरनं येडा म्हणून आल्यावर करतो आणि संध्याकाळी घेतो राखी बांध. हे बघा 15 मिनिटाचा मुहूर्त आहे. चाटकन बसायचं आणि राखी बांधून घ्यायची. जर बांधून घ्यायची नसली तर सुट्टा. राणे इंद्रजीत कुंभकर्ण आणि रावण चांगले बरोबर बसल्यात बघ. अगं बाई असं काय मस्त बघत बसलाय सा. सगळं पूर्वेला तोंड करून बसा. असं उलट सुलट बसल्यात आपली कुंभकर्णागत. तोंड काय वाकडे करून बसू नको सा. तुम्ही मागं पुढं काय करत नाही. मी थोरल्यापासून ओवाळायला चालू करतो. गप माने बसायचं आणि ओवाळून घ्यायचं.
सगळं भाऊ असून वैर्यागत करायला लागल्या. एकाच आईच्या पोटात नालायचा ना. हास की बाबा, काय दात दाखवतोस. साखर खा. तोंड गोड करा जरा. मी पहिला आलतो राखी ह्याला बांधायला. किती काढतोय अगं बाबा, किती काढतो. 100 रुपये. आता मी 1000च टाकतो. 100 टाकलाय. 100ला सही देते वे. पहिला आलतो. किती टाकतो. तोंड गोड कर. पाया पडतो. चेन पाया पडाय नाही. अगं बाई, माझा भाऊ गुन्हाच आहे की ग. ना 1000 टाकलं. वाटणी माझ्याकडंच हा कानात आणलंय. अगं बाई, धाकटा लय खुश आहे ग बाई. हाय हाय, वाटणी माझ्याकडं. तू काय आणलेस बा. कानातलं आणले, कानातलं. अगं बाई, हा? पाया पडतो अख्खे, पाया पडतो बाई. वाटणी वाटणी. हे घे बा. हे. हिची मला काही गरज नाही. ब्रह्मा विष्णू महेश या देवतांच्या जागेत मी तुम्हाला पोचते. त्यामुळे मला ह्या तुमच्या इस्टेटीची किंवा तुमच्या इच्छाची मला कशाची गरज नाही. मला एवढंच म्हणायचे, तुम्ही तिघंजण एकसारखं एका आईच्या पोटात आलेला असा. आम्ही 4 भावंड मिळून मिसळून राहूया. मला आयुष्यात तुमच्याकडं काही नको. पटते तुम्हाला. ही अशी तोंड वाकडं करून एकमेकासंग भांडून हे काय आतापर्यंत काय साध्य कोणासंग झालेलं नाही. मला जर तुम्ही काय देणार असला तर तुम्ही भनी भावंड आम्ही मिळून एकत्र राहूया. रक्षाबंधनला मला जर काय द्यायचं असलं तर तुम्ही तिघंजण मिळून एकत्र राहशीला असं मला वचन द्या. तीच माझी ओवाळ आहे. तुमचा पैसा अडका जमीन जुमला मला काही नको आहे. असंच माझ्या पाठीशी तुम्ही आई बाबाचं जसं प्रेम असतं तसं भनी भावंडाचं प्रेम राहून दे. असं तुम्ही माझ्या सदैव पाठीशी राहावा, हीच माझी इच्छा आहे. राणे, ही दगडी काय ऐकतात. ह्याने दगडाने पाजल तरी फुटल. कशाला यांचं ऐकायला लिहात आणि ही एकत्र यायची. शेक्केकडे नाही ती. तू यांच्या पुढे कशाला, दगड्यांच्या पुढे कशाला बसली आज. मामा बोललास एवढं बोललास. आम्हाला बोललास खरं आमच्या बहिणीला काय बोलायचं नाही. नाहीतर ती एकटी नाही, आम्ही 4 आहे. मामा बोलास पुरतं बोललास तर अक्काला जर परत काय बोललास तर तुझ्या पाठीत लाकडच घालीन. मामा परत काय आमच्या अक्कीला बोललास तर बाहेर उचलून तिघं फेकून देईन तुला. राणे, आत्ताच दगडाने पाजर फुटला बघ. आत्ता दगडी एका जागी आली. आता काय भ्यायचं काम नाही.